प्राधान्य देऊन या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केले जाते. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर उंच गोरा फैजल याला आमंत्रित केले जाते. बॉलिंगसाठी अगदी ओराम क्रिकेट देखील खूप चांगले खेळतो, परंतु बॅटिंगसाठी रोहन गमरे. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॉल आपण पाहिलं तर ट्रॅव्हल होतोय बाउंड्रीच्या दिशेने, परंतु एक धाव कंप्लीट केली जाते. पहा इकडे ताळमेळ चुकलाय आणि रोहन गमरे यांना मैदान सोडावं लागतंय. चुकी झाली. पहिल्याच बॉलवर धावचीच्या रूपामध्ये रोहन यांना मैदान सोडावं लागतंय. कॉम्बिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे, तुमची कॉलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ती कॉलिंग थोडीशी चुकली आणि रोहन यांना मैदान सोडावं लागतंय. पहिल्याच बॉलवर धावचीच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर माघारी परतावं लागतंय रोहन यांना. एका धावावर मात्र एक गडी माघारी परततो. 4 ओव्हरची मॅच, पहिली इनिंग 20 मिनिटांमध्ये संपली पाहिजे, नोंद घ्यायची आहे. 20 मिनिटाचा कालावधी असेल याची तुम्हाला नोंद घ्यायची सर्वांनी. पहिली मॅच नक्कीच खूप चांगली कामगिरी करत असताना अजय 11 संघाने नावावर केली. दुसरी मॅच चालू आहे. बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला अनिकेत लाजवाब स्ट्रोक गॅप शोधण्यामध्ये यशस्वी ठरतोय. अनिकेत मोरे यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर येतो चौकार. धावफलक पाहिलं तर तब्बल 4 ने पुढे जाते. 5 धावा होते धावफलकावर. दुसरी मॅच चालू आहे. दिवसातील प्रथम पारितोषिक 30,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा, द्वितीय क्रमांक 20,000 रुपये व आकर्षक चषक असणारी क्रीडा स्पर्धा. एकेकाष्ट खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अंगाचा वेग घेतला चेंडूने. फैजल यांना मात्र रोखून ठेवलं. फैजल यांनी खूप चांगली बॉलिंग. चौकार आल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे पिचिंग पाहायला मिळाली. आपण पाहिलं तर विजयष्टी बाहेर पंचदंडित करतात. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स, चांगली फिल्डिंग करणं खूप महत्वाचं आहे. अंडर आर्म क्रिकेट खेळत असताना त्या सर्व गोष्टींचा तुम्हाला विचार करणं खूप महत्वाचं आहे. तब्बल 6 धावा झाल्या धावफलकावर. हो लाजवाब अप्रतिम फटका पाहायला मिळतोय आणि तब्बल 4 धावा मिळतात. लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. अनिकेत यासाठी ओळखले जातात. अगदी मोठमोठे स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. मोठमोठे फटके त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. मात्र आपण पाहिलं तर डाव्या यष्टी बाहेर पंचदंडित करतात. व्हाईट बॉल. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. धावफलक पुन्हा एकदा इकडे पुढे जाईल. तब्बल 11 धावा झाल्या धावफलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट गेला, परंतु अनिकेत यांनी कुठल्याही प्रकारे संयम तोडला नाहीये. खूप चांगली बॅटिंग करतायत. हो पण ती खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. विल स्टॉप. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. लकी यांच्या माध्यमातून अगदी बॉल आतमध्ये ठेवण्याचं कार्य केलं. विल स्टॉप लकी. खूप चांगली फिल्डिंग फॅक्टर पाहायला मिळाला त्यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हरचा. मात्र विद्यास्पीड खेळायचा प्रयत्न चालू होता समोरच्या दिशेने. इथे मात्र मिसफील्ड होतीये, परंतु खूप चांगलं कव्हर केलं तिकडे सागर यांच्या माध्यमातून. तळशुभ यांच्या मध्ये थोडी चुकी झाली, परंतु सागरने देखील खूप चांगल्या प्रकारे कव्हर केलं. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला. धावफलक आपण पाहिलं तब्बल 12 धावा झाल्या धावफलकावर. खूप चांगली सुरुवात केली. रोहन माघारी परतले, परंतु अनिकेत मोरे यांनी खूप चांगली बॅटिंग केली. 2 चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तर पहिल्याच ओव्हरमध्ये खूप चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर विक्रमीतला सध्याच्या घडीला खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. अगदी ओराम क्रिकेट GI11 अगदी हक्काती. नक्कीच पुणे मध्ये जाऊन देखील खूप चांगला परफॉर्मन्स. काल प्रहार चषकामध्ये देखील खूप चांगली बॅटिंग. अगदी विक्रमीतला युवा खेळाडू आणि खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली आहे. मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा गाजवल्या. अगदी व्यावसायिक क्रिकेट देखील मोठमोठे संघ गाजवले. साहिल पहिल्याच बॉलवर मात्र इथे साहिलचं स्वागत केलंय आणि खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावफलक आपण पाहिलं तर 1 ने पुढे जाते. तब्बल 13 धावा होते धावफलकावर. अगदी विक्रमीचं नाव देखील हा गोलंदाज आपल्या बॅटिंगच्या जोरावर. ओरम क्रिकेट खूप चांगली बॅटिंग. नक्कीच मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा या साहिलने गाजवल्या.
काल प्रहार चषकामध्ये देखील खूप चांगली बॅटिंग, पुण्याच्या क्रीडा स्पर्धेमध्ये देखील खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. टागोरनगर विभागाला बिलॉंग करतो. GI11 शांतीबाई मोठा यांच्या संघातून देखील खेळत असताना खूप चांगला बोलबाला केलाय. मात्र अगदी खोडवे टप्प्या चेंडू होता तिकडे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. धावफलक पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. 14 धावा होते धावफलकावर. हा बॉल आपण पाहिलं तर डाव्या इष्टीवर पंचदंडित करतात. व्हाईट बॉल. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. धावफलक पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. 15 धावा होते धावफलकावर. खूप चांगली सुरुवात तर केली परंतु सातत्य टिकवणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर मात्र लेग साईडच्या दिशेने प्लेक जरूर केला होता. तिथे मात्र आपण पाहिलं तर फैजल आहे. बॉल हातामध्ये येत नाहीये. एक धाव मिळतीये. धावफलक पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. 16 धावा होते धावफलकावर. बॉल लेग साईडच्या दिशेने पंचदंडित करतात. व्हाईट बॉल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर जितेंद्र कदम, नक्कीच जितू मोठ्या अंपायर आपण पाहू शकतो. त्यांच्या बरोबर मिलिंद पाचार्य मान्या बॉलिंगच्या सरावर असेल संघातून खूप वर्ष त्यांच्या माध्यमातून राहिले. त्याच पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहोत. सोळा धावा झाले धावफलकावर. आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर अमोल वाघमारे, अगदी हा एक खेळाडू ओढम क्रिकेट देखील अमोल यांनी खूप चांगल्या प्रकारे खेळत असताना खूप चांगला स्ट्रोक. आणि मोरे यासाठी ओळखले जातात. अगदी प्रहारी बॅटिंग त्यांची ओळख आहे. मोठमोठे स्ट्रोक खेळणे त्यांची ओळख आहे. सिंगल अगदी क्वचित करतात परंतु मोठे स्ट्रोक आणि त्यांची ओळख आहे. मोठमोठे फटके त्यांच्या माध्यमातून खेळण्यामध्ये त्यांना बाहेर मानलं जातं. तब्बल 22 धावा होते धावफलकावर. शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे दुसऱ्या ओव्हरचा. आणि साहिल यांच्यामध्ये प्रहार केला आणि त्याने खूप चांगला स्ट्रोक. तब्बल धावफलक जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे. समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक. मिळतील 4 धावा. लाजवाब फटका पाहायला मिळाला. अगदी स्ट्रेट फटका पाहायला मिळाला. अनिकेत मोरे यांच्या बॅट मधून आपण पाहिलं तर तब्बल 4 चौकार पाहायला मिळतात. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते अनिकेत यांच्या माध्यमातून. तब्बल 26 धावा झाल्या धावफलकावर. थोडंसं मागडे षटक आला. अवघ्याच आपण पाहिलं तर 14 धावा खर्च केल्या साहिल यांनी. 2 ओव्हरचा खेळ झाला. 1 गडी बाद. आपण पाहिलं तर 26 धावा झाल्या धावफलकावर. खूप चांगली बॅटिंग. अनिकेत अगदी लहरामध्ये आले. त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर नक्कीच वैयक्तिक 19 धावांवर आपण खेळत असताना आपण पाहत आहोत. अनिकेत वैयक्तिक 4 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अन्नू यांना आमंत्रित केलं जात आहे. अनिकेत सामना करतील ते अमोल. हो गुड बॉल. पहिलाच बॉल आपण पाहिला तर अगदी कमी गती हाताळला होता. पुढे येण्यास मात्र भाग पाडला. अंगाचा भेद घेतला. लेग बाय चेंडू मध्ये मात्र एक धाव मिळतीये. हा बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा उजव्या गोष्टी बाहेर पंचदंडित करतात. व्हाईट बॉल. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. चुकी झाली मात्र इथे. अशी चुकी करून चालणार नाहीये. एक्स्ट्रा रन्सवर तुम्हाला कंट्रोल करावा लागेल कारण की धावा ऑलरेडी झाल्यात. पुन्हा एकदा बॅक टू बॅक अवंतर धाव पाहायला मिळतीये. तब्बल 29 धावा झाल्यात धावफलकावर. हा बॉल आपण पाहिला तर पंचांनी दंडित केलाय. नो बॉल. अंडर आर्म क्रिकेट खेळत असताना तुम्हाला काही रूल्स आहेत. ते रूल्स फॉलो करून क्रिकेट खेळत असता अगदी 90 डिग्री. बॉलिंग करत असताना देखील तुम्हाला काही रूल्स आहेत. बॉलिंग करत असताना देखील तुम्हाला हाताची मर्यादा आहे. अगदी हात देखील 90 डिग्रीच्या बोलून गेला चालणार नाहीये. तब्बल 30 धावा झाल्या धावफलकावर.
पहिला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अनिकेत यांच्या माध्यमातून बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. लेग बाईकच्या रूपमध्ये एक धाव मिळतीये. धावफलक 1 ने पुढे जाईल. 31 धावा होते धावफलकावर. पुढील मारण्याचा प्रयत्न, खूप चांगला स्ट्रोक, परंतु अनिकेत मोरे नॉन स्ट्राईक एंडला बॉल मात्र आदळतोय. इथे मात्र थोडीशी जागा निर्माण केली होती, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. होता डॉट बॉल. थोड्याशा एक्स्ट्रा रन्स या ओव्हरमध्ये जास्त आल्या. मारण्याचा प्रयत्न, खूप चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने 4 धावांसाठी. धावफलक पुन्हा एकदा 4 ने पुढे जाईल. तब्बल 36 धावा होते धावफलकावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. तिसऱ्या ओव्हरचा खूप चांगली बॅटिंग. अनिकेत मोरे हे नाव मात्र या इनिंग मध्ये अगदी लहरामध्ये आलंय आणि यासाठी ओळखले जातात. मोठमोठी स्ट्रोक खेळणे अनिकेतची ओळख आहे. आता मात्र दडपण पाहायला मिळते. अन्नू यांच्यावर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. धावफलक पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. एक्स्ट्रा रनच्या रूपामध्ये तब्बल 37 धावा झाल्या धावफलकावर. इथे स्पिन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क झाला नाही. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 1 गडी बाद. तब्बल 38 धावा झाल्या धावफलकावर. 5 मिनिटं शिल्लक आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. थोडीशी घाई करायची आहे आणि अजूनही 1 ओव्हर शिल्लक आहे. पहिली इनिंग 20 ओव्हर मध्ये झाली पाहिजे, 20 मिनिटांमध्ये झाली पाहिजे, याची नोंद घ्यायची आहे. 12 धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये. आपण पाहिलं तर एक्स्ट्रा रन्स अन्नू यांच्या माध्यमातून जास्त आल्या. एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. परंतु अनिकेतचं कौतुक मी जरूर करेल. तब्बल आपण पाहिलं तर 5 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर तौसिफ यांना आमंत्रित केलं जातं. तौसिफ यांचा पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. अनिकेत मोरेची बॅटिंग आवडण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अगदी तब्बल 6वा चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. काय बॅटिंग केली आहे. पहिल्याच बॉलवर रोहन गंभीर माघारी परतला, परंतु अनिकेत यांनी कुठल्याही प्रकारे धडपण घेतला नाहीये. खूप चांगली बॅटिंग. हो, लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतं. तिकडे आपण पाहिलं तर स्वतः कर्णधार आहे संजू. धावफलक पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल. तब्बल 43 धावसंख्या झाली धावफलकावर. खूप चांगली बॅटिंग. अनिकेत मोरे ऑन फायर. खूप चांगली स्ट्रोक. हा बॉल आपण पाहिलं तर पंच देखील दंडित करतात. नो बॉल. डावकुराचा गोलंदाज दंडित करतात त्यांना मिलिंद पाचार्य सर. इथे मात्र विद्या स्पिन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅटचं नियंत्रण चुकलं. बॉक्स आउटच्या रूपामध्ये माघारी परतावं लागतंय. त्यामुळे पाहिलं तर 44 धावा झाल्या धावफलकावर. अमोल पाहिलं तर निहार राणे येत आहेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे. 3 बॉल मध्ये एका दुसऱ्या चौकाराची गरज आहे, कारण की एक चांगला टार्गेट सेट करणं खूप महत्वाचं आहे. खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे त्या संघाकडे देखील. शार्के स्पोर्ट्स संघाकडे देखील खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळे एक चांगलं फायटिंग टार्गेट करणं खूप महत्वाचं आहे. इथे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल चुकी होती तौसिफ यांच्या माध्यमातून. धावफलक पुन्हा एकदा 1 ने पुढे जाते. तब्बल 45 धावा झाल्या धावफलकावर. इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक. तिकडे आपण पाहिलं तर फैसल आहेत. खूप चांगली फेकी केली. एक धाव घेण्यात रोखू शकत नाही. निहार यांच्या माध्यमातून देखील खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 46 धावा होत्या धावफलकावर. पाहूयात अनिकेत
काय बॅटिंग केली अनिकेतने आज. सगळ्याच क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर सोमेश्वरची खूप चांगली बॅटिंग, कुणाल बंधारेची देखील खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्याच मॅच मध्ये अजय 11 संघाने खूप चांगल्या प्रकारे कामगिरी करत असताना पहिल्याच मॅचवर मात्र नाव कोरलं. परंतु या क्रीडा स्पर्धेवर नाव कोण करणार. नक्कीच कैलासवासी विनोद भालांतर स्मृती चषक 2021 आपण पाहत आहोत. अजिंक्य मित्र मंडळाची क्रीडा स्पर्धा संदीप गाग आणि त्यांच्या माध्यमातून आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सालाबादप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं आयोजन समीर हडकर स्मृती चषक देखील एक मानाची क्रीडा स्पर्धा याच विभागातील आणि याच मंडळाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असते. या वर्षी देखील एक चांगलं आयोजन पाहायला मिळतंय 21व्या वर्षीय क्रीडा स्पर्धेचं. इथे पाहिलं तर पुन्हा एकदा पंच दंडित करतात. व्हाईट बॉल, थोडस एक्स्ट्रा रन्स या इनिंग मध्ये जास्त आल्या, धावत आल्या, चौकार देखील जास्त पाहायला मिळाले, परंतु एक्स्ट्रा रन्स देखील जास्त पाहायला मिळाले. बॉल तर हवेत जातोय, एकदा कंप्लीट केली जाते, दुसरा धावायचा प्रयत्न आणि इकडे आपण पाहिलं तर पंचाची अपील केली जाते आणि इट इज आउट. धावची चिरपवून आघाडी परतावं लागते, परंतु अनिकेत मोरेसाठी खूप टाळ्या झाल्या पाहिजे. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली स्ट्रोक पाहायला मिळाले. वैयक्तिक 30 धावा केली आपल्या संघासाठी, खूप चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. तब्बल 6 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि वैयक्तिक 30 धावांवर माघारी परततोय. बॅटिंग बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर श्रेय होत आहेत. अजून एक यंग टॅलेंट आहे. खूप चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने, परंतु जलबादच्या रूपामध्ये माघारी परतावं लागतंय. 48 धावा झाल्या त्या फलकावर आणि 49 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी CRK स्पोर्ट्सच्या संघाला. 24 चेंडूमध्ये 49 धावांची गरज. खूप चांगली बॅटिंग अनिकेत यांनी केली, खूप चांगली साथ त्याला अमोलने देखील दिली, निहारने देखील आपण पाहिलं तर अंतकराचा एक चांगला रन पाहायला मिळाले. पण तो शेवटच्या बॉलवर विकेट गेला. विकेट विन कंपल्सरी याची नोंद घ्यायची. विकेट विन आहे त्यानंतर मॅचचा टॉस केला जाईल याची नोंद. पाहिलं तर जो मॅचचा टॉस आहे तोच गृहीत धरला जाईल याची नोंद घ्यायची आहे. चला थोडीशी घाई करायची आहे, क्षेत्रक्षण सजवून घ्यायचं आहे, कारण की पहिली इनिंग बरोबर 18 मिनिटं संपली. त्याच्यानंतर देखील दुसरी इनिंग देखील 13 मिनिटं संपली पाहिजे. त्यामुळे आपल्याला दिवस छोटा, रात्र मोठी आहे, अंधार लवकर होतो. त्यामुळे सर्वांचा विचार करून आपल्याला पूर्ण क्रीडा स्पर्धा 4-4 ओव्हरच्या मॅचेस खेळवायच्या आहेत. त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन, प्राइज सेरेमनी देखील बाकी असणार आहे. त्यामुळे थोडीशी घाई करायची आहे. 24 चेंडूमध्ये 49 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. CRK स्पोर्ट्स टागोरनगर संजू अर्थातच बोला यांचा हा संघ आपण पाहू शकतो. चला थोडीशी घाई करायची आहे. संदीपजी घाग साहेब, चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. आयकॉन स्पोर्ट्स विरुद्ध विनर्स आपण टॉस साठी यायचंय. आपलं टॉस केला जाईल. संदीपजी घाग यांना विनंती करायला. विक्रोळीतले एक मोठं नाव, लेजंड खेळाडू. आज त्यांच्या माध्यमातून देखील काही खेळाडू घडले. नक्कीच आज त्यांच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा एक जुनं जागतं. नक्कीच अजिंक्य मित्र मंडळ आहे त्यांच्या मंडळाची क्रीडा स्पर्धा. विनर्स एक जुनं जागतं संघ विक्रोळी विभागातील आणि त्यांच्या विरुद्ध आयकॉन स्पोर्ट्स टागोरनगर अशी मॅच असणार आहे. त्यांचा टॉस केला जातोय. याच्यामध्ये त्वरित मॅच असल्याची नोंद घ्यायची आहे. 4-4 ओव्हरच्या पण मॅचेस आपण आज पाहत आहोत. नक्कीच
खूप मोठं योगदान आज आमच्या क्रीडा स्पर्धेला आपल्या विभागातील कार्यसम्राट आमदार सुनील भाऊ राऊत, त्यानंतर आपल्या विभागातील आपण पाहिलं तर कार्यसम्राट नगरसेवक उपेंद्रजी सावंत, त्यानंतर आपण पाहिलं तर धैर्यदा पिसाळ, संजय भाऊ पाटील, प्रथमेश राणे, राजेंद्र नवगणे साहेब, सर्वांचं विश्वजित डोलम साहेब, सर्वांचं खूप मोठं योगदान आहे या क्रीडा स्पर्धेला. आज या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ सकाळी 9 वाजून 12 मिनिटांनी पहिला बॉल पहिला आपण मॅचला सुरुवात होते. 24 चेंडूमध्ये 49 धावांचा पल्ला गाठायचा आहे. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर सलामीला दाखल झालेत एका साईडला संजू बोला या नावाने ओळखले जातात. अगदी एक वेगळी स्टाईल आहे त्यांची, वेगवेगळे फटके खेळण्यामध्ये माहिर आहेत. त्यांच्या सोबतीला एक युवा खेळाडू फैजल दाखल झालेत. बॉलिंगसाठी वेगवेगळ्यातला एक जादूगार ऋतुज सरवदे. नक्कीच दोन्ही दिशेला बॉल वळवतो ही त्याची ओळख आहे. दोन्ही दिशेला चेंडू वळण देतो. साई कृपा संघ खूप चांगली संघमांनी शुक्लेश यांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. पहिलाच बॉल विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅट चेंज घेतली, बॉल काही काळ हवेत होता. यासाठी ओळखले जातात. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क झाला नाहीये. पहिल्याच बॉलवर खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. फिल्डिंग फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये फिल्डिंग देखील खूप महत्वाची असेल. विक्रीकरांसाठी देखील एक खूप मोठं आयोजन पाहायला मिळते. अजिंक्य मित्र मंडळातर्फे क्रीडा स्पर्धा वर्ष 21व्या वर्ष क्रीडा स्पर्धेचं नक्कीच खूप चांगलं आयोजन. संदीप घाग विक्रीचा एक जुना रक्त संघ त्या संघाकडे पाहिलं जातं. जय महाराष्ट्र संघातून देखील अनेक वर्ष क्रिकेट गाजवत असताना आज खूप चांगलं आयोजन पाहायला मिळते. आपण पाहिलं तर विथ स्पिन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी जागा निर्माण केली स्वतःला. पॉइंटच्या दिशेने खूप चांगला प्रहार केला. धावफलक पाहिलं तर 4 ने पुढे जातोय. तब्बल 5 धावा झाले धावफलकावर. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला फैजल यांच्या माध्यमातून विथ द स्पिन. अगदी ऋतुज यांना थोडासा वेग वाढवावा लागेल कारण की खूप टायमिंग दिली आणि त्या टायमिंगचा मात्र फायदा उचलला. आपण पाहिला तर विजयवाईष्टी बाहेर पंचदंडित करतात. वाईट बॉल. हा बॉल देखील तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा रन्स येत आहेत. एक वेगळ्या प्रकारे फिल्डिंग सजवली आहे. फुल टॉस बॉल जरूर होता. संधी निर्माण झाले आणि फैजल यांना मैदान सोडावं लागते. धावची चौकोमध्ये फैजल यांना मैदान सोडावं लागते. पहा खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली सुमित यांच्या माध्यमातून. वेल स्टॉप बॉल आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला आणि जो फैजल फॉर्म मध्ये येत होता त्या मात्र माघारी थांबला. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर साहिल सावंत अगदी कमी वयामध्ये मोठमोठे संघ गाजवले. उमर 11 संघासारख्या व्यावसायिक संघातून देखील आपण खेळताना पाहिलं. ओरम क्रिकेट खूप फॉर्म मध्ये हा खेळाडू
इन्फॉर्म बॅट्समन आहे, परंतु अंडरआर्म क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. इकडे तुम्हाला अगदी संयमाने बॅटिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. समोर ऋतुज देखील अगदी चतुर गोलंदाज आहे. पहिलाच बॉल फेस करत असताना व्हाईट बॉल घोषित करतात पंच. 7 धावा होत्या धाव फलकावर. अजूनही 42 धावांचा पल्ला गाठायचा आहे. बॉल आपण पाहिले तर पहिल्या ओव्हरचे 3 बॉल झालेले आहेत. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत पहिल्या ओव्हरचे. हा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल लाईन लेंथ मात्र चुकीच्या टप्प्यावर बॉलिंग पाहायला मिळतीये. चुकी होती गोलंदाज ऋतुज यांची. त्याफळात पुन्हा एकदा एकने पुढे जाते. तब्बल 8 धावा होते धाव फलकावर. हो हो, काय बॉलला वळण दिलंय, रोखून ठेवलं मात्र साहिल यांना. गुड बॉलिंग, खूप चांगल्या प्रकारे पिचिंग पाहायला मिळाली. 4 चेंडू झालेत. आपण पाहिलं तर एक्सरसाइजला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. नीरज त्या तिकडे क्षेत्ररक्षणाखाली धाव फलक एकने पुढे जाईल. 9 धाव होते धाव फलकावर. खूप चांगली बॅटिंग केली फैजल यांनी, परंतु धावची रूपामध्ये त्यांना माघारी धरलं. मेन सूत्र ज्याच्यामध्ये असं म्हणजे भोला यांना बॅटिंग करावी लागेल. त्याच्यामध्ये क्षमता आहे, अगदी हा टार्गेट सहजासहजी पार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे, परंतु खेळपट्टीवर उभं राहणं खूप महत्वाचं आहे. अगदी पार्टनरशिप होणं, खूप बिल्डअप होणं खूप महत्वाचं आहे. संजू यांच्या माध्यमातून गतवर्षी मला वायकट्ट्यासारख्या क्रीडा स्पर्धेत खूप चांगली बॅटिंग नक्कीच त्याच्या माध्यमातून राहिली आहे. मात्र बॅटची सजावट घेतली होती, संधी निर्माण झाली. पाहुयात काय होतंय. आणि साहिल सावंत यांना धावची चेरमध्ये मैदान सोडावं लागतंय. फेकी तर केली होती, परंतु श्रेयस यांनी खूप चांगल्या प्रकारे बॉल स्टॉप केला आणि साहिल यांना मैदान सोडावं लागतंय. दुसरा झटका लागतोय धावची रूपामध्ये CRK स्पोर्ट्स संघाला. साहिल बॅक टू पवेलियन. नऊ धावा झाले धाव फलकावर. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला, 2 गडी बाद माघारी परतलेत, परंतु दोन्ही गडी आपण पाहिलं तर धावची चरबमध्ये म्हणजे थोडंसं कॉम्बिनेशन चुकलं. परंतु संजू यांना खेळपट्टीवर उभं राहावं लागेल. अजूनही 40 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. म्हणून आपण पाहिलं यश येतात दागोनगर अजून एक युवा खेळाडू आणि या संघात मित्र साई ग्रुप संघामध्ये जागा मिळवली. खूप चांगला स्ट्रोक यासाठी ओळखले जातात. संजू ही त्यांची ओळख आहे. एक वेगवेगळे फटके खेळणे ही त्यांची ओळख आहे. म्हणजे टागोनगर मधला प्रत्येक खेळाडू सर्कल बाउंड्री सी बाउंड्री खूप चांगल्या प्रकारे खेळतात. आणि आज खूप चांगला स्ट्रोक संजूचा हा फटका मात्र एक वेगळा आहे आणि आज खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. धावफलक तब्बल 4 ने पुढे जाईल. 13 धावा होते धावफलकावर. पहिल्याच बॉलवर यश मात्र ते प्रहार केला आणि चौकारमध्ये रूपांतर केलंय. अजूनही 36 धावांची गरज आहे. 17 चेंडूमध्ये 36 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. विकेट कुठल्या प्रकारे गमवायचं नाहीये. भोला यांना खेळपट्टीवर उभं राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. पार्टनरशिप होणं खूप महत्वाची आहे. मॅच पुढे घेऊन जायची आहे. तब्बल 49 धावांचा पल्ला गाठत असताना CRK स्पोर्ट्स टागोनगरचा संघ आता मात्र अजूनही देखील वेगळा स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतोय. मात्र फेकी केली आहे, पंचांची अपील केली जाते आणि पंचांनी अपील मात्र फेटाळली आहे. सुखरूप झोन मध्ये मात्र बोला इथे पोहोचलाय. धावफलक पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. तब्बल 14 धावा झाल्या धावफलकावर.
दोन बॉलचा खेळ झालाय आणि चौथा धावा झाला धाव फलकावर. दुसरी ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या मॅचचा देखील आपण आनंद घेत आहोत. 49 धावांचा पल्ला गाठत असताना क्रिकेट स्पोर्ट्सचा संघ हळूहळू प्रेक्षकांची देखील गर्दी वाढतीये. रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि नक्कीच मुंबईत रविवार म्हटलं तर क्रिकेट हा खेळ सातत्याने खेळला जातो. तेव्हा स्टेप आउट जरूर झाले होते. पंचदंडी करतात. वाईट बॉल. हा बॉल देखील तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. सागर यांना देखील बॅट खोलावी लागेल. मोठे फटके घ्यावे लागतील. समोरची खूप चांगला स्ट्रोक. तिकडे ऋतुज आहेत. फिल्डिंग खूप महत्वाची आहे. या क्रीडांगणावर तुम्हाला मॅच जिंकायची तर फिल्डिंग करणं खूप महत्वाचं आहे. तब्बल 16 धावा झाल्या धाव फलकावर. इथे मात्र रोखून ठेवलाय. बॉल गतीमध्ये परिवर्तन केलंय. स्लोअर ऑन बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन केलं. थोडासा टप्पा मागे ठेवला. बोलायला थोडंसं रोखून ठेवलंय. खूप चांगलं कमबॅक केलंय. एक चौकार आला परंतु त्यानंतर यशने चांगलं कमबॅक केलंय. मी देखील एवढी मोठी का क्रीडा स्पर्धा खेळतोय त्याचं उत्तम उदाहरण दाखवलं. डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉल येणं देखील खूप महत्वाचं आहे. एका चौकार आल्यानंतर ती चुकी सुधारणं देखील खूप महत्वाचं आहे आणि तेच कार्य यश यांच्या माध्यमातून राहिलंय. गुड बॉलिंग. आपण पण पाहिलं तर पुन्हा एकदा नियंत्रण चुकलं. व्हाईट बॉल घोषित करतायत पंच. आपण 17 धावा होते धाव फलकावर. अजिंक्य मित्रमंडळ सालाबाद तरुण या वर्षीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. खूप चांगलं आयोजन आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून राहिलंय. कैलासवासी विलन वालंत्रा स्मृतिचषक 2021 आपण पाहत आहोत. 21व्या वर्षीय क्रीडा स्पर्धेचं संदीप भाग आणि त्यांच्या मित्र परिवारातर्फे आयोजन केलं जात आहे. इथे पण पाहिलं तर पुन्हा एकदा पंचदंडी करतात. व्हाईट बॉल चुकी होती हर्ष यांच्याकडून आणि अशा चुक्या करून तुम्हाला चालणार नाहीये. धावफलकाचा विचार केला तर तब्बल 18 धावा झाल्या धावफलकावर. शेवटचे 2 बॉल अजून शिल्लक आहेत दुसऱ्या ओव्हरचे आणि 18 धावा झाल्यात. पुन्हा इकडून पुढे देखील मॅच घेऊन जाऊ शकतात. चांगली बॅटिंग लाईनअप अजून देखील आहे. क्लिक केलं जातं. तिथे सुमित आहे तर क्षेत्ररक्षणाखाली धावफलक पाहिलं तर 1ने पुढे जाईल. 19 धावा होते धावफलकावर. म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 30 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 13 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. हा बॉल देखील खूप महत्वाचा असेल. नक्कीच खूप मोठी परंपरा आहे कन्नम्मा नगरला अंडरआर्म क्रिकेटची. अंडरआर्म ओपन देखील या क्रीडांगणामध्ये सातत्याने खेळलं जातं. ओडम क्रिकेट देखील खूप सातत्याने या विभागात खेळलं जातं. रिलायन्स विक्रोळी, ब्लू स्टार आणि व्यावसायिक संघ जय महाराष्ट्र आणि व्यावसायिक संघ या विभागातून घडले आणि मोठमोठे खेळाडू देखील महाराष्ट्राला लाभले या विभागातून. आज या विक्रोळीकडे देखील पाहिलं जातं. खूप चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने संधी तर निर्माण झाली होती. यश स्वतःवर नाराज आहेत. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 100 रन्स आल्या परंतु हरकत नाही. खूप चांगली बॉलिंग केली. 11 धावा खर्च केल्या परंतु इकडे मात्र कुठल्याही प्रकारे पहिल्याच बॉलवरचा चौकार आला होता परंतु यशने कुठल्या प्रकारे धडपड लाभला नाही. 100 रन्स आल्या. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 1 गडी बाद आपण पाहिलं. 2 गडी बाद धावफलक आपण पाहिलं तर तब्बल 20 धावा झाल्या धावफलकावर. म्हणजे अजूनही 29 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 12 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. नक्कीच साई कृपा संघाचे आपण पाहिलं तर 4 गडी माघारी परतलेत आणि सीआरके स्पोर्ट्स संघाचे आपण पाहिलं तर 2 गडी माघारी परतलेत. 20 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. याच्यानंतर देखील विनर्स संघाविरुद्ध आयकॉन स्पोर्ट्स टागोरनगर अशी मॅच आपण पाहणार आहोत. त्याही मॅचकडे देखील सर्वांच्या नजर असतील. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर सुमित यांना आमंत्रित केलं जात आहे. सुमित सावंत
इथे मात्र संधी तर निर्माण झाली होती. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं, झेल सुटला जातोय, परंतु असे झेल तुम्हाला पकडावे लागतील. रोहन यांच्याकडून क्वचित अशा चुका होतात, परंतु अशा निर्णायक मॅच मध्ये चुका करून चालणार नाहीयेत. 11 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला पण पाहिलं तर सागरांना बॅट खोलावी लागेल, मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, मोठमोठे फटके खेळावे लागतील. आपण पाहिला तर पंचदंडित करतात व्हाईट बॉल. हा बॉल देखील तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. टर्फ क्रिकेटची थोडीशी खेळपट्टी आपण पाहतो, थोडीशी ग्रीनरी आहे, थोडीशी ग्रासी विकेट आहे. तिकडे तुम्हाला अगदी संयम आणि बॉल अगदी थांबवून येतात, अगदी संयम आणि बॅटिंग करावी लागेल. पुढे मारण्याचा प्रयत्न जोर झाला. तमिल जज खूप चांगल्या प्रकारे जज केलंय. गुड जज सागराच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन्स धावफलक आपण पाहिलं तर पुन्हा एकदा इकडे पुढे जाते. एक्स्ट्रा रन्सच्या रूपामध्ये तब्बल 22 धावा झाल्या धावफलकावर. सुमित पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन चुकी होतीये. अशा चुका करून तुम्हाला चालणार नाहीयेत. सुमित एक निर्णायक मॅच आहे, कारण की एवढी मोठी क्रीडा स्पर्धा खेळताय तुम्ही आणि अशा प्रकारे एक्स्ट्रा रन्स तुम्हाला टाकून चालणार नाहीयेत. अंडर आर्म क्रिकेट खेळत असताना तुम्हाला एक्स्ट्रा रन्स वर कंट्रोल करणं खूप महत्वाचं आहे. आणि संतुलन चुकलं, बॅटिंगवरचं नियंत्रण चुकलं. सागर यांना बॉक्स आउटच्या रूपामध्ये मैदान सोडावं लागतंय. दोन चेंडूचा खेळ झालाय. तब्बल धावफलक आपण पाहिलं तर 23 धावा झाल्या धावफलकावर, म्हणजे अजून 26 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. रिवर्स खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला 4 धावांसाठी. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. नो बॉल घोषित करतात पंच. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. नक्कीच मॅन ऑफ द सिरीजची आपण बॅट पाहू शकतो. नक्कीच 27 धावा झाल्या धावफलकावर. आतापर्यंत आपण पाहिलं तर 27 धावा झाल्या धावफलकावर. अजूनही 22 धावांची गरज आहे. विदेशपिन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅटची एज घेतली आहे, 1 रन मिळतीये. 3 बॉलचा खेळ झालाय. धावफलकचा विचार केला तर तब्बल 28 धावा झाल्या धावफलकावर. अजूनही 21 धावांची गरज आहे. 9 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. पाहूया त्यानंतर आयकॉन स्पोर्ट्स संघाला देखील आपण पाहणार आहोत. खूप चांगला संघ, नक्कीच त्यांच्या माध्यमातून देखील खूप चांगलं योगदान राहिलंय या क्रीडा स्पर्धेला. वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता भोला यांच्या बॅट मधून, परंतु बॅट आणि बॉलचा नीट संपर्क झाला नाही. भोला स्वतः नाराज आहेत. धावफलक 1 ने पुढे जाते. तब्बल 29 धावा होतात धावफलकावर. हे 2 बॉल खूप इम्पॉर्टंट असतील. तौसिफ येतात स्ट्राईक एंडला. हा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स. सुमित यांच्याकडून चुकी झाली आहे आणि अशा चुका करून तुम्हाला चालणार नाहीयेत, कारण की एवढी मोठी क्रीडा स्पर्धा आणि त्यात तुम्हाला अशा चुका. धावफलक पाहिलं तर तब्बल 30 धावा झाल्यात. अजूनही 19 धावांची गरज आहे. 8 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. हे 2 बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत. इकडे एका दुसरी बाउंड्री आली तर खूप चांगल्या प्रकारे कमबॅक करू शकतो सीआरके स्पोर्ट्स संघ या मॅच मध्ये.
फुलटॉस बॉल तर जरूर होता पण त्याचा फायदा उचलू शकले नाहीयेत. स्वतःवर नाराज असेल तौसिफ. नो बॉल घोषित करतात पंच. अंडर आर्म क्रिकेट खेळत असताना तुम्हाला काही रूल्स आहेत ते रूल्स फॉलो करून क्रिकेट खेळावं लागतं. सुमित यांच्याकडून चुकी होतीये आणि चुकीचं रूपांतर आपण पाहिलं तर एका धाव्यामध्ये होतं. तब्बल 32 धावा होते धावफलकावर. शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे. थोडंसं माघार सेटअप मी तर म्हणेल सुमित अशी बॉलिंग करून चालणार नाहीये कारण की निर्णायक मॅच पहिलीच मॅच खेळत असताना थोडीशी चुकीच्या टप्प्यावर बॉलिंग पाहायला मिळाली. हा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वाईट बॉल. सुमित यांच्याकडून वारंवार चुकी मॅच मध्ये घेऊन जाईल श्री आर के स्पोर्ट्स संघाला. पुन्हा एकदा चुकी झाली आहे. चुकी आणि चुकी मैदानामध्ये तुम्हाला मॅच मधून घेऊन जाईल. तब्बल 34 धावा झाल्या धावफलकावर. 7 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. पहा क्रिकेट आहे या खेळामध्ये कधीही काय होऊ शकतं. अगदी क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. चुकी झाली सुमित यांच्याकडून. इथे आपण पाहिलं तर नो बॉल घोषित करतात पंच. चुकी झाली आहे. पहा सुमित यांची चुकी मॅच मधून बाहेर घेऊन जाईल साई कृपा संघाला. काय चुकी झाली आहे अशी चुकी करून चालणार नाहीये. आतापर्यंत 13 चेंडू त्यांनी टाकले म्हणजे पहा अगदी चुकीच्या टप्प्यावर सुमित यांच्या माध्यमातून बॉलिंग पाहायला मिळाली. तब्बल 35 धावा झाल्या धावफलकावर. वाईट बॉल. खूप चुकी झाली. ही चुकी मागात पडू शकते कारण आपलं देखील स्वागत आहे. आज खूप चांगली डिझाईन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सुमित यांच्या माझ्याकडून चुकी. डॉट बॉल. डिसिजन पेंडिंग असेल. पंच निर्णय कळवतील. अपील तर केली आहे. 16 धावा खर्च केला. थोडंसं मागणं सोडक. 6 चेंडूमध्ये मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 13 धावांची गरज आहे. 36 धावा झाले धावफलकावर. 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. निहार राणे तर बॉलिंगसाठी या बॉलमध्ये देखील क्षमता आहे परंतु संजू त्यांच्या शक्तीला तौशफ खूप फॉर्म मध्ये आहेत. खूप चांगली बॅटिंग करतात. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर निहार याला आमंत्रित केलं जात आहे. स्ट्राईक एंडला संजू. दोन्ही क्षमता आहे. संजूकडे देखील क्षमता आहे. निहारकडे देखील चांगली बॉलिंग एक ओळख आहे. पाहूयात कोण जिंकणारी मॅच. पहिलाच बॉल सुवर 1. तिकडे आपण पाहिलं तर नीरज येत आहेत. 5 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. तौशफला देखील बॅट खोलावी लागेल.
आणि आपण पाहिलं तर 4 गडी माघारी परतले होते साई कृपा संघाचे आणि CRK स्पोर्ट्स संघाचे 3 गडी माघारी परतलेत. म्हणजे 5 चेंडूमध्ये तुम्हाला 11 रन्स करणं इम्पॉर्टंट आहे जिंकण्यासाठी आणि कुठल्याही प्रकारे विकेट नाही गमवायचं आहे. त्यामुळे CRK स्पोर्ट्स संघाला 5 चेंडूमध्ये 11 धावा करायचे आहेत. जर विकेट गमवला तर 5 चेंडूमध्ये 12 धावा करायचे आहेत. आपण पाहिलं तर लेगसाईडच्या दिशेने अनिकेत मोरे आहेत. तिकडे पहा चुकी झाली फेकी मध्ये, परंतु संजू यांच्यावर देखील खूप मोठं दडपण असेल. मॅच जिंकायची आहे तर मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. अगदी ओपनिंगला आले होते, क्षमता आहे यासाठी ओळखले जातात आणि मोठमोठे फटके अगदी आडीदिडी फटके त्यांच्या माध्यमातून बाहेर मिळत असतात. आता मात्र लेगसाईडच्या दिशेने अनिकेत मोरे आहेत. खूप चांगली फिल्डिंग, वेल स्टॉप, बॉल आतमध्ये ठेवलाय, हेच कार्य करायचं आहे. तीन चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. नो बॉल घोषित करतात. हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. इंडरआर्म क्रिकेट म्हणजे तुम्हाला अगदी 90 डिग्रीच्या खालून बॉलिंग टाकायची. नियार यांचं थोडंसं बॉल आपण पाहिला तर वरून आत टाकण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे पंचांनी दंडित केला. तीन चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. हो, गुड बॉल, खूप चांगल्या प्रकारे पिचिंग केली आहे. विथ स्पिन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पंचांना मात्र इथे अपील केली होती आणि माघारी परतावं लागते. परंतु बोला शेवटच्या ओव्हरपर्यंत उभा राहिले, परंतु मॅच मध्ये आपल्याला जिंकू शकले नाहीयेत. प्रयत्न जरूर केले होते. 2 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. नियार यांचं देखील मी कौतुक करेल, खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. दोन चेंडूमध्ये 9 धावांची गरज म्हणजे जर बॉलरने कुठल्याही प्रकारे चुकी नाही केली तर साई कृपा संघ या मॅच मध्ये सहजासहजी पकड निर्माण करू शकतात. दोन चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. बॉलरने कुठल्याही प्रकारे चुकी नाही केली तरी साई कृपा संघ खूप चांगल्या प्रकारे या मॅच मध्ये कमबॅक करू शकतात, चांगल्या प्रकारे पकड निर्माण करू शकतात. चेक केले, जाणून घेतलंय. शेवटची 2 बॉल शिल्लक आहेत. 9 धावांची गरज आहे. नक्कीच अनेक इतिहास घडलेत. 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज, 3 चेंडूमध्ये 12 धावांची गरज, अनेक इतिहास घडलेत आणि आज क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. हा बॉल पाहिला तर वाईड बॉल. पहा मॅच मध्ये ट्विस्ट. 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. लकी पाहुयात, लकी ठरणार का आपल्या संघाला? CRK स्पोर्ट्स संघाला लकी येतात स्ट्राईक एंडला. 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. इथे मात्र गॅप शोधण्यामध्ये यशस्वी ठरले होते, परंतु रोहित तिकडे आहेत. खूप चांगली फिल्डिंग ही रोहितची ओळख आहे. रोहित गमरे खूप चांगली फिल्डिंग करण्यामध्ये माहिर आहेत. एका चेंडूमध्ये 7 धावांची गरज. पाहुयात निहार. इथे पाहिलं तर पंच दंडित करतात. वाईट बॉल. एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज. चुकी झाली निहार यांच्याकडून. पाहुयात एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. आणि ही मॅच जिंकली आहे साई कृपा संघाने. थोडीशी पडझडीमध्ये होते, सुमित यांची चुकी झाली, परंतु खूप चांगली बॉलिंग निहारने देखील मॅच मध्ये आणलं.
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार खूप चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. जेपी सरांना विनंती करेल त्यांच्या हस्ते द्यायचं आहे. जेपी सर यायचं आहे, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट वैयक्तिक 6 चौकाराच्या मदतीने 30 जमा केल्या. अनिकेत मोरे यायचं आहे. खूप चांगली बॅटिंग आपल्या संघासाठी केली. वैयक्तिक 30 जमा आपल्या संघासाठी केले. पहिल्याच बॉलवर रोहन गमरे माघारी परतला होता, परंतु अनिकेत अगदी खेळपट्टीवर उभे राहिले. संदीप वाघ यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट. खूप चांगली बॅटिंग. अनिकेत अगदी फॉर्म मध्ये आला. अगदी